वाह, चांगली चालली आहे वसुली. पण हे सगळं तात्पुरतं हे लक्षात ठेव, नाहीतर दोघी जणी द्याल हातावर तुरी. गजरे माळ तिला. ए हॅलो, ही बाई म्हण किती. अगं कशी कशी बोलली ती. किती हा माझ्या नवीन आयुष्याचा एक भाग आहे आणि तो मला मुकाट्याने सहन केलाच पाहिजे. आशू, तू प्लीज तुझा मूड नको ना खराब करू. प्लीज. नाही करून देत. ओके, चल मला साडी नेसवायला मदत कर. चल. आशू, ताप वगैरे आलाय का तुला? बरी आहेस ना तू? मी आणि तुला साडी नेसवणार. इथे माझी मी कशी तरी नेसून आली आणि ते पण तुझ्यासाठी. उगाच बोलणी खाल नको नंतर. मी नाही नेसवणार. आशू, वाटेल ते हट्ट करू. छान दिसतेस. आशू, खूप टिपिकल असतो. सॉरी, पण आशू तू काय केलंस तरी मी तुला साडी नेसवणार नाहीये. प्लीज, मला नाही जमत ते. आशू, असं तोंड पाडू नकोस प्लीज. वाटलंस तर मी तुझ्या साडी हातात देते. ओके फाईन. गुड. चल घ्या साडी. चला, झालं ना आपल्या मनासारखं. मला पण त्यातलं दुसरं आवडते. काय ग, झाली ना तयारी तुमची? हो आत्या, ओटीचं सगळं सामान, फळं, नारळ सगळं ठेवलंय देवघरात. पाटाखाली रांगोळी वगैरे काढलीस ना? हो. हळद कुंकू वगैरे वाहिलंस ना? आणि दिशा बरोबर म्हणजे पूर्व पश्चिम सगळं बघून ठेवलंस ना? हो. नाही, देवाकडे पाठ असता कामा नाही ग, म्हणून म्हटलं. हो आत्या, सगळं व्यवस्थित केलंय. नाही म्हटलं विसरली असशील ना, पण ह्या सगळ्या कल्पना मागासलेपणाच्या वाटतात तुम्हा मुलींना. काय पण सांग. तसं नाहीये वंस. अहो, ह्या सगळ्या रीतीभातींचे अर्थ समजून जर त्या अंमलात आणला ना, तर त्याचा आनंद जास्त घेता येतो. हे बघ बाई, आम्ही आपल्या परंपरा सांभाळणारी माणसं, पण त्यातला अर्थ शोधायचा तुझ्यासारख्या विदुषींनी. हे आत्या काय ग, बोलू नकोस माझ्या आईला. गोड गोड बोलणारी ही लबाड मांजर कुठली. ही गोड गोड बोलणारी आणि ही गोड गोड हसणारी. झाल, आत्या पाघळली. हो, आत्या पाघळली. नमिता, दृष्टच काढायला हवी ग तुझी. किती सुंदर दिसतेस तू. अगं, आपण गप्पा काय मारत बसलो? तुम्ही सगळी तयारी नीट केली आहे ना? मलाच एकदा डोळ्याखालनं घालायला हवी. हो. आशूला बोलव. थांब, आत्याला सगळं चेक करू दे आधी. नाही, होऊ दे त्यांच्या मनासारखं. हा. पण माझं मात्र तुला बघूनच समाधान झालंय. खूप साजरी दिसतेस. चला चला. आशू, काय अगं, झालीस की नाही? हे आशू, कसली गोड दिसतेस. खरंच एकदम बायको आयटम. आज समीर असता ना तर. आशू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अगं, एकदम तोंडातून निघून गेलं का माझ्या. मला खरंच हर्ट करायचं नव्हतं तुला. आशू, एक मिनिट. हाँ ब्रिजमोहन जी, बोलिए. नहीं, पलाश तो अभी मेरे साथ नहीं है. अच्छा, कुछ मैसेज देना है क्या उसको? एक सेकंड. हेलो, हाँ बोलिए. मीता, मीता, ए मीता. मीता, अगं लवकर मला
सॉरी. अश्विन, अरे अगं तू होतीस कुठे? मी मगापासून तुला हाका मारतोय. आणि ताराबाईंना ब्रेकफास्ट सांगायला गेले होते ना. अच्छा, ठीक आहे, मी ब्रेकफास्ट करतो आणि निघतो. हा, जायलाच हवं. अगं बायकांचं फंक्शन आहे, मी काय करणार त्यात. यू कॅरी ऑन, मी ब्रेकफास्ट करून निघतोस. बाय बाय. छान दिसतेस. तुम्ही पण. आवरून झालं की ये बाहेर, वाट बघतो. हो, आलीच. हॅलो. हॅलो वहिनी, कशा आहात तुम्ही? समीर, अरे मी बरी आहे. नेहमीच रोजचं चाललंय. अरे अश्विनी. नाही नाही वहिनी, मी तुमच्याशी बोलायलाच फोन केलाय. आशू आत्ता कशी असेल घरी? घरची खुशाली विचारायला फोन केला. हो का? ऍक्च्युली सांगायला की आशूकडे जरा लक्ष ठेवा. तिची तब्येत बरी नाहीये ना, तिला चक्करही आली होती. वहिनी, तिला तुम्ही सांगा की जरा तब्येतीची काळजी घे म्हणून, आणि तुम्हीच तिला दटावू शकता. अरे मी देईन लक्ष तिच्याकडे, पण स्वतःच्या तब्येतीची काळजी स्वतःच घ्यायला हवी ना. पण हल्ली ना वेगळंच खूळ घेतलं अरे डोक्यात तिने. आणि मला कळतंय, कर्जाचा भार डोक्यावर असल्यानंतर माणसाला सतत तेच दिसतं. तरी पण काय अरे पण आपली माणसं घरदार सोडून एकदम लांब जायचं म्हणजे ठीक आहे, जास्ती पगाराची नोकरी मिळते, पण एकदम बंगलोरला म्हणजे. तुम्हाला पण बोलली का ती? म्हणजे तुझ्याशी पण झालंय का या विषयावर बोलणं? हो, मी तिला सांगितलं की अजिबात जायची गरज नाहीये. म्हणजे इथे तुमच्या डोळ्यासमोर ती आहे त्यामुळे मी निर्धास्त आहे. पण तिकडे ती एकटीच. मी तरी तिला सांगितलं जाऊ नकोस म्हणून. अरे आम्ही पण तेच म्हटलं, पण दुप्पट पगाराची आस लागली ना तिला. काय नाही, ते नमिता प्रधान जा करत असते. नमिता प्रधान? तिचा काय संबंध आहे? अरे त्यांच्याच कंपनीचं काहीतरी काम आहे म्हणे. मग तर मी तिला अजिबात जाऊ देणार नाही. मी बोलतो तिच्याशी. उगाच काहीतरी खूळ घेतलंय डोक्यात. एवढा आटापिटा करायची काही गरज नाहीये. वहिनी तुम्ही सांगा तिला. बरं वहिनी, मी फोन ठेवतो, पण तिला तेवढं प्लीज सांगा. बाय. हो ठेव. काळजी घे रे स्वतःची. हो. या अश्विनीला सांगून थकले मी आता. त्या नमिता प्रधानलाच सांगायला हवं. जाते आजच. मालविका. होय. दुष्यंतकडे जरा लक्ष दे, मी जाऊन येते बाहेर. हो. हा. आत्या, बरोबर आहे ना सगळं? हो, सगळं अगदी व्यवस्थित आहे. ही परीक्षा तर पास झालीस तू, पण आता पुढच्या परीक्षेत पास होण्यासाठी ईश्वराची, फक्त ईश्वराचीच कृपा हवी. तुला भरायची का होती? नाही नाही आत्या, तुझाच मान आहे तो.
सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव. नमिता, आयुष्यात तुला सगळं मिळू दे. तुला जे हवंय ते सगळं. या घरामध्ये गोकुळ नांदू दे. सगळं आनंदमय होऊ दे घर. काय चाललंय काय आशूचं? फोन उचलत नाही म्हणजे काय? रागावली असेल का मी बंगलोरला नाही जायचं म्हणलं म्हणून? पण हा कम्प्लीट वेडेपणा आहे. बंगलोर काय? नाही, मी मुळीच जाऊ देणार नाही. देवा परमेश्वरा, आम्ही प्रधानांच्या लेकीसून जे काही करतोय ना ते सगळे पोटात घाल रे बाबा. चुकलं माकलं असेल ना तर मनात राग धरू नकोस. नमिताच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा. तुझ्या कृपेशिवाय आमच्या वेड्या वाकड्या वाकडावर कोण पाखर घालणार? परमेश्वरा, लक्ष असू दे रे आमच्यावर. नमिता, बाळ उठ, देवाच्या पाया पड. आशू, हे सगळे आशीर्वाद तुझ्यासाठी आहेत. बाळा, आज तुला पहिल्यांदा या घरातल्या देवांचे, घरातल्या सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले. खूप खूप मोठा हो. कायम सुखी राहा. आतापर्यंत मला मिळालेले सगळे आशीर्वाद, माझं सगळं आयुष्य तुला लाभो. सगळं सुखरूप होऊ दे.
नेहमी आमच्या सोबत राहशील ना रे देवा. आशू, तू अवघडली असशील ना. बाळा, तू तुझ्या रूममध्ये गेलीस तरी चालेल. थोडी विश्रांती घे. आम्ही सगळे फराळाला एकत्र जमलो की हाक मारीन मी तुला. तोपर्यंत आराम कर. जा. सुखी हो. सौभाग्यवती भावा. इरा, तुम्ही सगळे सुखी व्हा. तुमच्या सगळ्यांच्या सुखाशिवाय मला दुसरं काय हवंय? आणि नमिता, तूही दमली असशील ना. आराम करायचं तुला. झालं ना तुझ्या मनासारखं बाळा. वंसन, तुम्ही होतात म्हणून सगळं रीतसर पार पडलं. रीत म्हणा, संस्कार म्हणा, पण आज खरंच खूप बरं वाटलं. बाळाच्या आगमनाचं खरं खुरं स्वागत झाल्यासारखं वाटलं. चला, आपण सगळे फराळ करूया. चल तुला. हो मॅडम, कुठे चाललात? नमिता प्रधान यांचंच बंगला आहे ना हा? बाळाचं नाव लिहिलंय. अहो पण काम काय आहे? त्यांनाच भेटायचं, तेच काम आहे माझं. राहू दे मला. अहो मॅडम, एकदा सांगितलं ना. फराळाची तयारी करू. मी ताराबाईंना सांगते मग फराळ करायला. कोणाला असेल बघते. नमिता प्रधान इथेच राहतात का? हो. आपण कोण? अंजली देवधर.